नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जे आहे शेगाव दर्शन येथे या व्हिडिओमार्फत तुमचं इथे होणार आहे मित्रांनो। आणि त्यासोबतच बघा, श्री संत गजानन महाराजांनी शेगावमध्ये बघा वेगवेगळ्या ठिकाणी जे चमत्कार दाखवलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण इथे भेट देणार आहोत। आणि तुम्ही जर तुमच्या फॅमिलीसह किंवा फ्रेंडसोबत शेगावला येण्याची प्लॅनिंग जर करत असाल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त तिथे ठरणार आहे। सर्व माहिती बघा शेगाव संबंधित आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर बघा, रेल्वे स्टेशनवरती उतरताच आपण थेट महाराजांच्या मंदिरमध्ये इथे जाण्याचं ठरवलं। तर त्यासाठी बघा आपण सर्वात आधी ऑटो रिक्षा बघितला, परंतु ऑटो रिक्षाने जे आहे मित्रांनो तुम्ही 10 रुपये देऊन सुद्धा महाराजांच्या मंदिरमध्ये जाऊ शकता, किंवा त्याला एक पर्यायी सुविधा इथे उपलब्ध आहे, ती म्हणजे श्री गजानन महाराज संस्थानकडून जे आहे फ्रीमध्ये बस सेवा इथे उपलब्ध आहे मित्रांनो। तुम्ही त्याचा लाभसुद्धा तिथे घेऊ शकता। तर बघा, आपण बसनेच महाराजांच्या मंदिराकडे येण्यासाठी इथे निघालो आहोत। तर बघा, बसचा स्टॉप जो आहे तुम्हाला श्री गजानन महाराज संस्थेमधील बघा भक्तनिवास क्रमांक 3 मध्ये जो आहे हा स्टॉप तुम्हाला तिथे मिळून जाणार। तर बघा, बस स्टॉपवरती उतरल्यानंतर आपण थेट इथे महाराजांच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत। तर पहा मित्रांनो, तुम्हाला तर आणखी एक बाब सांगायचं ते विसरलोच। तर बघा, तुम्ही जर तुमच्याकडे स्वतःची गाडी घेऊन जर येथे आलात मित्रांनो, तर तुम्हाला फ्रीमध्ये बघा इथे पार्किंग सुविधासुद्धा इथे मिळणार आहे श्री गजानन महाराज यांच्या संस्थेकडून। तुम्ही व्हिडिओमध्ये बघा इथे बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात बघा इथे पार्किंग इथे अवेलेबल आहे। तर चला, पार्किंगमध्ये बाहेर गेल्यानंतर आपण जे आहे थेट भक्तनिवासामध्ये इथे एंटर करतो आणि त्यानंतर बघा महाराजांच्या मंदिराकडे जाण्याच्या मार्गाकडे बघा आपण इथे वळतो। आणि सोबतच बघा इथे तुम्ही बसेससुद्धा तुम्ही यांच्या संस्थांच्या बसेस बघू शकता। इथे खूप साऱ्या बसेसचे जे आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये इथे सुविधा इथे उपलब्ध आहे। आणि त्यानंतर बघा आपण चालत चालत जाऊया महाराजांच्या मंदिरकडे। तर पहा मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की महाराजांच्या मंदिरमध्ये जे स्वच्छता राखली जाते ती तुम्हाला क्वचितच जे आहे महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी बघायला मिळणार। त्यानंतर बघा आपण सरळ निघालो मंदिरकडे जाण्याच्या मार्गाने। 5 ते 10 मिनिटं पायी चालल्यानंतर मित्रांनो थेट आपण येथे महाराजांच्या मंदिरमध्ये जाऊन पोहोचतो। महाराजांच्या मंदिरमध्ये गेल्यानंतर बघा हे वातावरण जे आहे हे बघून मनाला एकदम शांतता बघा इथे मिळते। आणि बघा मित्रांनो, संपूर्ण मंदिर परिसराचा व्ह्यूसुद्धा तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर बघा इथे आपल्या चप्पल जे आहे ठेवल्यानंतर आपण इथे थेट मंदिर आवाराकडे निघालेलो आहोत। मंदिर आवारामध्ये तुम्हाला जे आहे 3 मंदिर तिथे छोटे छोटे बघायला मिळतील। त्यामध्ये बघा एक जे मंदिर आहे हे नागोबाचं आहे, आणि उर्वरित जे 2 मंदिरं आहेत जे महाराजांचे सेवेकरी होते त्यांचे आहेत, त्यांचे नाव बघा इथे नारायण भाऊ महाराज आहे, आणि दुसऱ्यांचं नाव जे आहे दुसरे सेवेकरी त्यांचं नाव बाळाभाऊ महाराज आहे मित्रांनो। तर बघा, थेट समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपण इथे मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत। मंदिर परिसरामध्ये बघा तुम्ही शांत वातावरण येथे अनुभवू शकता। आणि त्यानंतर बघा इथे सर्वजण जे आहे ते तीर्थ घेत होते, तीर्थ आणि अंगारा। आपण सुद्धा तीर्थ आणि अंगारा इथे घेतल्यानंतर महाराजांचा मंदिरला प्रदक्षिणा मारण्यासाठी बघा इथे सुरुवात केलेली आहे। आणि याची स्वच्छतासुद्धा तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो। त्यानंतर बघा मंदिर परिसरामध्ये जे आहे आपण प्रदक्षिणा घातल्यानंतर थेट बाहेर इथे आलेला आहोत महाप्रसादाकडे। तर महाप्रसाद घेतल्यानंतर आता आपण थेट जाऊया भक्तनिवास संकुलकडे। तर भक्तनिवास संकुलमध्ये मित्रांनो तुम्हाला जे आहे तिथे रूम उपलब्ध आहेत। 150 रुपयापासून ते 900 रुपयापर्यंत जे आहे तिथे रूम उपलब्ध आहेत। त्यानंतर बघा येथे जाण्यासाठी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये जे आहे इथे बसेससुद्धा इथे उपलब्ध आहेत। तर बघा, भक्तनिवास संकुलमध्ये गेल्यानंतर येथे जर बघा मित्रांनो गर्दी जर मोठ्या प्रमाणात असली तर इथे डॉर्मेटरी हॉलची सुविधासुद्धा इथे उपलब्ध आहे। इथचा परिसर जे आहे तुम्ही अनुभवू शकता मित्रांनो, किती छान वातावरण बघा इथचं आहे भक्तनिवास संकुलमधलं। भक्तनिवास संकुलमध्ये तुम्हाला संस्थेकडून नाश्ता आणि जेवणाची सोयसुद्धा उपलब्ध आहे। श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घेत असताना बघा जी दर्शनाची मोठीत मोठी रांग लागते, त्या रांगेमध्ये जे आहे भक्ती रसामध्ये मन खूप असं वाहून जातं। आणि त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर बघा इथे महाप्रसादाकडे आपण आल्यानंतर बघा महाराजांच्या महाप्रसादामध्ये असलेली जी गर्दी आहे तुम्ही इथे बघू शकता। त्यासोबतच महाप्रसाद बघा घेतल्यानंतर आपण आता जाणार आहोत नांगझरीकडे। परंतु त्याआधी बघा आपण आपल्या कॅमेरामध्ये जे शेगावचे संस्थेमधील जे आहेत जे इतर दृश्य एकवटले आहेत ते त्या दृश्यांचा आस्वाद तुम्ही इथे घेऊ शकता। तर पहा, आता आपण आलो थेट नांगझरीकडे।
नांगझरी हे श्री संत गजानन महाराजांच्या शेगावपासून पूर्वेकडे 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती असलेलं एक छोटं खेडं आहे मित्रांनो। यामध्ये बघा, या खेड्यामध्ये श्री संत जे गोमाजी महाराज आहे यांची येथे समाधी आहे। यासाठी तुम्हाला जे आहे समाधी दर्शन घेण्यासाठी येथे भुयार आहे मित्रांनो। जसं भुयार श्री गजानन महाराजांच्या शेगाव येथे आहे, तसंच भुयार जे आहे येथे नागझरी येथे सुद्धा आहे गोमाजी महाराजांचं। तर बघा, भुयारामध्ये दर्शन घेतल्यानंतर आपण येथे बाहेर बघा, येथे एक कुंड आहे, पाण्याचा कुंड। या कुंडामध्ये बघा आंघोळ, येथे सर्व जे आहेत लहान लहान मुलं बघा इथे आंघोळ करत आहेत। येथे येण्यासाठी तुम्हाला शेगाववरून ऑटो रिक्षासुद्धा इथे उपलब्ध होऊन जाणार। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर महाराजांचं पारायण जर केलं असेल तर तुम्हाला पारायणामध्ये नांगझरी आणि संत गोमाजी महाराजांचा बघा उल्लेख मिळणार। त्यानंतर बघा, शेगाव कचोरीचा आस्वाद घेतल्यानंतर आपण थेट आलो येथे कृष्णाजीच्या मळ्यामध्ये। हा तोच मळा आहे जेथे श्री संत गजानन महाराजांनी ब्रह्मगिरी गोसावीच्या जे आहे गर्वाचा तिथे नाश केला होता। जडत्या पलंगाचा चमत्कार महाराजांनी याच मळ्यामध्ये घडवून आणला होता। आणि या कृष्णाजींच्या मळ्यामध्ये फिरत असताना तुम्हाला बघा इतरत्र जे छोटे छोटे मंदिर बघायला मिळतील। तेथे जे आहे महाराजांचे जे सेवाधारी होते महाराजांच्या सोबतचे, त्यांच्या समाध्या तेथे आहेत मित्रांनो या कृष्णाजींच्या मळ्यामध्ये। तर बघा, कृष्णाजींच्या मळ्याचं दर्शन घेतल्यानंतर आपण थेट येथे आलेलो आहोत महाराजांचं जे प्रगट स्थळ आहे येथे। याच ठिकाणी श्री संत गजानन महाराजांनी पत्रावळीवरचे उष्टे अन्न खात असताना बंकटलाल आणि दामोदर पंत यांना सर्वप्रथम येथे दर्शन दिले होते। हे तेच ठिकाण आहे। तर बघा, या प्रगतस्थळापासून काही अंतरावरतीच जे आहे बंकटलालाचं इथे घर आहे मित्रांनो। त्याला बंकट सदन म्हणून असा बघा उल्लेख केला जातो। तर आता आपण तेथे जाणार आहोत। तर बघा, बंकट सदनमध्ये आत गेल्यानंतर बघा इथे तुम्ही बघू शकता, हे जे आहे इथे मोठी बिल्डिंग आहे। परंतु मित्रांनो, जे पूर्व जे आहे काही दिवसाआधी येथे एक जीर्ण स्वरूपात जो आहे एक वाडा होता मित्रांनो। परंतु तो वाडा जो आहे जीर्ण झाल्यानंतर जो आहे तो तोडण्यात आला आणि त्यानंतर बघा इथे जे आहे बंकट सदनाची ते बिल्डिंग इथे बांधण्यात आली। तर बघा, या बंकट सदनामध्ये तुम्ही इथे महाराजांचा जो आहे पलंग इथे बघू शकता आणि बंकटलालाची सुद्धा मूर्ती बघा इथे आहे। तर बघा, बंकट सदन आणि प्रगतस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण थेट पुढे जाणार आहोत शेगावातल्या प्राचीन महादेव मंदिरकडे। प्राचीन महादेव मंदिरमध्ये महाराजांनी खूप सारे इथे चमत्कार दाखवलेले आहेत। जो अश्व होता तो अश्वसुद्धा महाराजांनी याच मंदिरमध्ये इथे शांत केला होता। त्यानंतर बघा मित्रांनो, संपूर्ण शेगाव दर्शन झाल्यानंतर महाराजांनी बघा जेथे जेथे चमत्कार दाखवले ते सर्व ठिकाणी भेट दिल्यानंतर आपण शेवटी आलो आपल्या रूमकडे, म्हणजेच की भक्तनिवास संकुल इकडे। तर पहा मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता जे सेवाधारी आहेत ते त्यांचं काम बघा इथे करत आहेत। आणि बघा, एवढे मोठे झाडं वगैरे असल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे रस्त्याने चालताना बघा कुठेच एक साधी काडीसुद्धा बघा इथे बघायला नाही मिळणार। तर बघा, यावरून तुम्ही इथे बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात जे आहे स्वच्छता इथे जे आहे श्री गजानन महाराज संस्थेमध्ये जे आहे राखली जात आहे। त्यानंतर बघा, थेट आपण आपल्या रूमकडे येथे आता जात आहोत। थोडा वेळ पायी चालल्यानंतर आपण आलो आपल्या रूमवरती। आता आपण थोडा वेळ जे आहे आराम येथे करणार आहोत। तर पहा मित्रांनो, भक्तनिवास संकुलच्या परिसरामध्ये फिरत असताना आपल्याला मोठी अशी विठोबा माऊलीची मूर्ती बघा इथे बघायला मिळाली आहे मित्रांनो। आणि तुम्ही हा परिसरसुद्धा इथे बघू शकता, किती छान असं वातावरण या परिसरामध्ये आहे। आणि विठोबा माऊलीच्या मूर्तीसोबतच बघा तुम्हाला इथे संत नामदेव, संत तुकाराम आणि मुक्ताबाई यांचेसुद्धा जे आहे छोट्या छोट्या मूर्त्या बघा इथे बघायला मिळतील। आणि याच्या पुढेच जे आहे 2 तुतारी वादकसुद्धा इथे बघायला मिळत आहेत। तर पहा मित्रांनो, एकंदरीत तुम्हा सर्वांना हा व्लॉग जो आहे शेगाव दर्शनचा कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा। तर पहा मित्रांनो, आपल्याला जर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद जर तुमच्याकडून मिळाला तर पहा आपण महाराजांच्या जे आहे पोथीमध्ये जेवढे पण बघा ठिकाणांचा उल्लेख केलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी महाराजांनी बघा चमत्कार इथे दाखवले आहेत, किंवा बघा उदाहरण देतो जे आपली अकोलीची विहीर आहे जेथे महाराजांनी पाणी लावलेलं आहे। त्यानंतर बघा कोंडोली आहे जेथे जो पितांबर आहे महाराजांचा भक्त त्यांनी बघा झाडाला पालवी फोडलेली आहे। तर ही सर्व ठिकाणं जे आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी इथे ठिकाणावरती व्हिडिओ इथे घेऊन येऊ, परंतु तरच जेव्हा तुमचा आपल्या या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला तेव्हा। तर पहा आपण व्हिडिओ थांबूया इथे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।